नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे जी.आर. अँड योजना या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण तलाठी भरती 2026 बद्दल एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. ही माहिती माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आर.टी.आय. अंतर्गत महसूल व वन विभागाकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई येथून हे अधिकृत पत्र देण्यात आले आहे. या पत्राची तारीख 6 मार्च 2026 आहे. आर.टी.आय. अर्जामवित तलाठी भरती संदर्भात दोन महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न असा होता की तलाठी भरती 2026 ही एम.पी.एस.सी. मार्फत होणार आहे की टी.सी.एस. किंवा आय.बी.पी.एस. या खाजगी कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. दुसरा प्रश्न असा होता की तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे आणि जिल्हानिहाय किती रिक्त पदे आहेत. या दोन्ही प्रश्नांवर महसूल व वन विभागाने उत्तर दिले आहे. विभागाच्या उत्तरानुसार सध्या तलाठी भरती संदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे, परंतु अजून अंतिम निर्णय झालेला नाही. म्हणजेच सध्या हे निश्चित झालेले नाही की तलाठी भरतीची परीक्षा एम.पी.एस.सी. घेणार आहे की टी.सी.एस. किंवा आय.बी.पी.एस. सारखी खाजगी संस्था घेणार आहे. याचबरोबर विभागाने असेही स्पष्ट केले आहे की तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आणि जिल्हानिहाय किती पदे असणार याबाबतही अजून अंतिम निर्णय झालेला नाही. म्हणून सध्या ही माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच या पत्रामध्ये असेही सांगितले आहे की जर अर्जदाराला या उत्तराबाबत समाधान नसेल तर तो 30 दिवसांच्या आत प्रथम अपील करू शकतो. हे अपील प्रथम अपीलीय अधिकारी तथा सहसचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे करता येईल. मित्रांनो, या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की तलाठी भरतीची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे, पण अजून अंतिम निर्णय बाकी आहे. म्हणून जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर अभ्यास सुरू ठेवा, कारण जाहिरात कधीही येऊ शकते. अशाच सरकारी भरती, जी.आर. आणि योजनांच्या अचूक माहितीसाठी आपल्या महाराष्ट्राचे जी.आर. अँड योजना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.